आपण आपल्या व्हिडिओतनं वारंवार म्हणतो की हा तर राजद्रोह आहे, हे लोकशाहीला धरून नाही, हे असंवैधानिक आहे. आपण या वाक्यावरती जास्त जोर देतोय. ते म्हणजे ते काल परवाचं मार्कडवाडीचं घटना असेल, आपण त्यावेळेस सुद्धा याचा उल्लेख केला होता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. आता परत याच गोष्टीवर मी परत ट्रेस देतोय आणि आपल्याला याच गोष्टीविषयी आज बोलायचं आहे. ते म्हणजे कलम 124 राजद्रोह. लोकसभेपासून आतापर्यंत एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवत असेल, ते म्हणजे महाविकास आघाडीचे नेते राहुल गांधी हे सभेमध्ये संविधान वाटतात आणि हातामध्ये संविधानाचं जे पुस्तक आहे कव्हर लावलेलं ते घेऊन फिरतात. त्याच्या आतमध्ये हे पानं पूर्णपणे कोरे असतात हे आतापर्यंत एक्सपोज सुद्धा झालेलं आहे. मग या हातामध्ये संविधान घेऊन फिरणे म्हणजेच त्या संविधानाविषयी अविश्वास दाखवणे असा होतो, असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल विधान परिषदेमध्ये बोलताना दाखवून दिलं. त्यांनी ते पण स्पष्टपणे सांगून सुद्धा टाकलं. आणि ज्यांनी काय देवाभाऊंनी जे काय काल मांडलेल्या गोष्टी आहेत, जे काही त्यांनी मुद्दे मांडले, हे सर्व मुद्दे तुम्हाला सूक्ष्मपणे काळजीपूर्वक ऐकून समजून घ्यावे लागतील. मग तुम्हाला कळेल आपण संविधानाचा मान ठेवत नाही, आपण तर नेहमी त्याचा अपमान करत आलोय. मित्रांनो बघा, आता आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे, कलम 124 राजद्रोह. आता राजद्रोह म्हणजे काय? संविधानाच्या मार्फत संविधानिक ज्या संस्था भारतामध्ये कार्यरत आहेत, ते पण संवैधानिक म्हणतो मी परत. संवैधानिक हा शब्द मी वारंवार वापरत आहे. बघा, यामध्ये कोर्ट आहे, इलेक्शन कमिशन असेल, ईडी असेल किंवा अनेक ज्या सामाजिक संस्था आहेत, ते संविधानाच्या मार्फत स्थापन झालेल्या आहेत. ते एक रचनेचा भाग आहे. अशा सर्व संस्था याविषयी किंवा याच्या विरोधामध्ये जे काही लोकांमध्ये नेरेटिव्ह पसरवणं, लोकांमध्ये त्यांच्याविषयी एक वाईट सोच किंवा विचार लोकांमध्ये रुजवणं आणि त्या कशा चुकीच्या आहेत ते दाखवून देणं, आणि त्या लोकशाहीला धरून नाहीत किंवा त्या लोकशाहीला पोषक नाहीत, ते सर्व काही गोष्टी आहेत ते असंवैधानिक आहे. संविधानानं ज्या गोष्टी निर्माण केल्या त्या गोष्टीच्या विरोधामध्ये आवाज उठवणं म्हणजे असंवैधानिक आहे. त्यावरती अविश्वास दाखवणं म्हणजे असंवैधानिक आहे आणि त्यालाच राजद्रोह म्हणतात. राजद्रोह, देशद्रोह तुम्ही पूर्वी बघितला असेल राजा महाराजांच्या काळामध्ये. अशा लोकांचा कडेलोट व्हायचा किंवा यांना शिक्षा व्हायची चौकामध्ये त्यांना मारण्याची. पण सध्या ह्या लोकशाहीमध्ये याच संविधानिक शब्दांचा वापर करून जे संविधानाचे खरे मारेकरी आहेत, जे लोकशाहीचे मारेकरी आपण म्हणतो, ते वावरत आहेत आणि त्याला अट्रॅक्शन हे तरुणांचं आहे. या गोष्टीमध्ये त्यांचा एकच कला आहे, त्यामध्ये तरुणांना समाविष्ट करून घेणं. आता आपल्याला याविषयी बोलायचं नाही, यामध्ये हे पक्ष आहे, तो पक्ष आहे, हा आहे, त्याविषयी आपल्याला बोलायचं नाही. पण आपल्याला त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीमागे ज्या शक्त्या आहेत, त्या शक्त्या ह्या सर्व राजद्रोह करणाऱ्या आहेत. राजद्रोह हे वारंवार आपल्या महाराष्ट्रामध्ये असंच भारतामध्ये होतोय, तरीही आपण त्याला लोकशाही म्हणतोय आणि त्याला आपण संवैधानिक त्या गोष्टी म्हणून त्याकडे बघतो आपण. बघा, आता संविधानिक संस्थाच्या विरोधामध्ये जनमत तयार करणे आणि त्या चुकीच्या आहेत हे सांगणे. आता तुम्ही पाठीमाग गोष्टी बघितल्या असाल, विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर निकाल लागला आणि त्यानंतर एक गोष्ट प्रकर्षाने पुढे आली, ते म्हणजे निवडणूक आयोगाला चॅलेंज. महाराष्ट्रामध्ये तसेच भारतामध्ये इलेक्शन कमिशन हे निवडणूक कंडक्ट करतं पूर्णपणे, आणि त्याला आव्हान द्यायचं काम त्या मार्कडवाडी गावातून झालं. म्हणजे ह्या निवडणूक प्रक्रिया, हे निवडणूक आयोग कसं चुकीचं आहे हे लोकांमध्ये यांनी प्रकर्षाने जाणवायचं किंवा ठासून भरायचा प्रयत्न या लोकांनी केला होता पाठीमागं. पूर्ण महाराष्ट्राला माहित आहे, ह्या गोष्टीचा आहापोह झाला आणि ह्या गोष्टी भारतामध्ये सुद्धा यावरती विचार होऊ लागला. हेच बीज आहे
ह्याच गोष्टी आहेत. एक संविधानिक संस्था आहे इलेक्शन कमिशन, त्यावरती लोकांमध्ये जनमत तयार केलं गेलं कशी ही इलेक्शन कमिशन चुकीचं आहे, ईएम मशीनच्या माध्यमातून कसा फ्रॉड होतो, कसे घोटाळे होतात, इलेक्शन कमिशन कसे घोटाळे करतं हेच दाखवून द्यायचा प्रयत्न वारंवार काही लोकांनी केला. तुम्हाला त्या लोकांची मी नावं सांगणार नाही, तुम्हाला सर्वांना त्याची नावं माहिती आहेतच. आणि त्यानंतर महत्वाचा विषय कुठला आहे, आता बघा पाठीमागं ज्या वेळेस संविधानिक चौकटीमध्ये जो काही पक्षांतर बंदीचा कायदा आहे याच्या माध्यमातून जो राष्ट्रवादी शरद पवार गट, शरद पवारची राष्ट्रवादी आणि शिवसेना ह्या दोन्हीही पक्ष फुटून ज्यावेळेस एकत्रित जनमत आणि बहुसंख्य मनुष्यबळ घेऊन ते इकडे आले युतीसोबत, त्यावेळेस त्यांनी पक्षांतर बंदी जो कायदा आहे 2/3 त्यांनी मनुष्यबळ सोबत घेऊन आले होतं. त्यामुळे जे चिन्ह आहे, नाव आहे ती यांना न्याय प्रक्रियेतून मिळालं होतं. पण त्याच न्याय प्रक्रियेवरती वारंवार ताशेरे ओढले गेले. त्याच प्रक्रियेवरती महाराष्ट्रामध्ये काही अतिशहाणे लोक आहेत, त्यांनी वारंवार ताशेरे ओढले आणि कसं सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालय, हायकोर्ट हे कसे विकले गेलेत, हे कसे दावणीला बांधले गेलेत आघाडी युतीच्या, हे लोकांमध्ये दाखवायचा प्रयत्न केला. लोकांमध्ये ह्या ज्या काही संस्था आहेत ह्या संस्था सर्व भाजप चालवतंय असा समज करायचा प्रयत्न केला आणि या संस्थांच्या विरोधामध्ये लोकांना उभं करायचा प्रयत्न हे मागच्या काळामध्ये झाला, हे पण पूर्ण महाराष्ट्रानं बघितलेलं आहे. आता आपला विषय कुठला आहे, विषय बघा, एक पाठीमागं भारत जोडो एक अभियान होतं, याच्या माध्यमातून त्या अभियानामध्ये जे काही लोक होते ते सर्व लोक हे देशविघातक लोक होते, देशामध्ये अराजकता माजवणारे लोक होते. त्यांची मदत ही आघाडीनं वारंवार आतापर्यंत घेतलेली आहे. आणि मधल्या काळामध्ये एक अर्बन नक्षलवाद आला होता. आता हा नक्षलवाद काय मित्रांनो, नक्षलवाद म्हणजे नक्षलवादी लोकांना भारताची लोकशाही, भारताचा कायदा, संविधान त्यांना ह्या कुठल्याच गोष्टी मान्य नसतात. ते आपलं एक अलग राज्य तयार करायच्या परिस्थितीमध्ये असतात. हे नक्षलवादी लोक, त्यांची विचारसरणी ही लोकशाहीच्या विरोधामध्ये असते, संविधानिक संघटनेच्या विरोधामध्ये असते. जर हे त्यांची विचारसरणी असेल आणि आपण पण तीच मागणी करत असू किंवा आपल्यामध्ये सुद्धा त्याच गोष्टी बिंबवत जर लोक असतील तर लवकर जागी व्हा, लवकर शहाणे व्हा. आपल्याला इनडायरेक्टली हे नक्षलवादी बनवण्याच्या मागे लागलेले आहेत. आणि भारतामधील लोकशाही कसं संपवता येईल, भारतामधील संविधान कसं संपवता येईल याकडे यांची वाटचाल चालू आहे. यातून हे स्पष्ट होतं. तुम्हाला एवढ्या गोष्टी मी बोलल्या गेल्या, ते तुम्हाला गोष्टी मी नेमकं का बोललेत, कारण याच्यावरतीच सविस्तर असं भाषण काल आपले महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेला आहे. तुम्ही तो एक व्हिडिओ बघून घ्या पूर्णपणे, तुम्हाला सगळा अंदाज येऊन जाईल. जे संविधान घेऊन आपण फिरतो ना, एक प्रकारे या संविधानावर दाखवलेला अविश्वास आहे. या संविधानाने या ठिकाणी ज्या इन्स्टिट्यूशन्स तयार केलेल्या आहेत त्या संस्थांवर अविश्वास तयार करणं. आपण राजद्रोह नेहमी म्हणतो. राजद्रोहाचा अर्थ काय आहे? सुप्रीम कोर्टाने राजद्रोहाचा अर्थ काय दिलेला आहे? राजद्रोहाचा अर्थ असा आहे की भारताच्या संविधानाने ज्या संस्था तयार केलेल्या आहेत त्या संस्थांच्या विरुद्ध जनमत तयार करणं, त्या संस्था चुकीच्या आहेत असं त्या ठिकाणी सांगणं, हा राजद्रोह सांगितलेला आहे. आणि आज आपण रोज अशा प्रकारचं काम या ठिकाणी करतो. भारत जोडो आंदोलन, जे काही भारत जोडो अभियान, आंदोलन वेगळं, अभियान सन्माननीय नेते राहुल गांधीजींनी जे सुरू केलं, मी त्या ठिकाणी सांगितलं होतं की या अभियानात कोण आहे जरा बघा. या देशामध्ये आपण नक्षलवादाच्या विरुद्ध लढाई पुकारली. नक्षलवादी काय करतात? नक्षलवादी भारताच्या संविधानावर आमचा विश्वास नाही, भारताने तयार केलेल्या लोकशाहीवर आमचा विश्वास नाही, भारतीय संविधानाने तयार केलेल्या कुठल्याही संस्थेवर आमचा विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला पॅरलल राज्य तयार करायचं. आणि ज्यावेळी देशामध्ये या नक्षलवादाच्या विरुद्ध एक मोठी लढाई सुरू झाली आणि मोठ्या प्रमाणात आम नक्षलवादी हे संपायला लागले, नवीन भरती कमी व्हायला लागली,
त्यावेळी हा जो काही नक्षलवाद आहे हा शहरांमध्ये सेफ हेवन शोधायला लागला आणि मग तेच विचार अराजकतेचे हे आमच्या मुलांमध्ये रोपित करायचे आणि विशेषतः आपण सगळे त्यातनं गेलो. आपलं जे 16व्या 17व्या वर्षापासनं 27-28व्या वर्षापर्यंतचे जे वय असतं हे वय एक प्रकारे असं असतं की ज्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट नाकारतो माणूस, कारण ती समज नसते. त्यामुळे कुठल्याही गोष्टीत रिव्होल्यूशन, एक क्रांती झाली पाहिजे अशा प्रकारची मानसिकता या वयातल्या प्रत्येकाची असते. त्याचे क्रांतीचे मार्ग वेगळे असतात. पण या वर्गाला पकडून यांच्यामध्ये अराजकाचं रोपण करायचं याकरता फ्रंटल ऑर्गनायझेशन तयार झाल्या, ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचं पॉप्युलर नाव, आणि आम्ही नाही केलं हे पॉप्युलर नाव, म्हणून मी 2012चे कागद घेऊन आलो आहे. त्या काळामध्ये याचं पॉप्युलर नाव झालं अर्बन नक्षलिझम. अर्बन नक्षलिझम म्हणजे काय तर देशाच्या संविधानाचं नाव घ्यायचं, पण संविधानाने तयार केलेले इन्स्टिट्यूशन, कोर्ट असेल, हायकोर्ट सुप्रीम कोर्ट असेल, आरबीआय असेल, सीएजी असेल, इलेक्शन कमिशन असेल, अशा प्रत्येक संस्थेच्या बद्दल लोकांच्या मनात संशय तयार करायचा. इन टोटल लोकांचा लोकशाहीवरचा विश्वास निघाला पाहिजे. लोकांना वाटलं पाहिजे की या देशामध्ये कुठलीच संस्था स्वायत्त उरलेली नाही. आणि जेव्हा असं होईल त्यावेळी काय होईल, लोक बंड करतील. बंड करतील म्हणजे काय करतील, म्हणजे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान तोडून अराजकाचं राज्य या ठिकाणी आणतील. हाच तर प्रयत्न आहे. या भारत जोडोचे जे काही वेगवेगळ्या 180 संघटना आहे, ज्यांनी निवडणुकीच्या काळात भारत जोडो म्हणून कार्यक्रम घेतले, पत्रिका काढल्या, यातल्या जवळजवळ 40 संघटना अशा आहेत, 40 की ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन म्हणून त्या ठिकाणी नेम केलेला आहे. आणि मी नाही केलं. 2012 मध्ये स्वर्गीय गिरीश बापट साहेबांनी एक प्रश्न विचारला होता आणि त्यावेळी आर पाटील साहेब राज्याचे गृहमंत्री होते. आणि हा प्रश्न जो होता तो पुणे जिल्ह्यात झालेल्या नक्षलवादी प्रशिक्षण कार्यक्रमाच्या संदर्भात होता. आणि बाळा नांदगावकर यांनी देखील त्याच्यावर आपली भूमिका मांडली होती. आणि त्याच्यामध्ये उत्तर देताना माननीय आर पाटील साहेबांचं उत्तर देखील माझ्याकडे, आणि त्याकरता गेलेलं जे काही पत्र आहे ते पत्र देखील माझ्याकडे आहे की ज्याच्यामध्ये ज्या फ्रंटल ऑर्गनायझेशनचा उल्लेख केलेला आहे अर्बन नक्षल म्हणून, त्याच्यामध्ये या भारत जोडो आंदोलनातल्या किंवा ज्यांनी पत्रिका काढून तुमच्याकरता लोकसभेत कार्यक्रम केले त्यांची नावं त्याच्यामध्ये आहेत. 2013 मध्ये गोपाळ शेट्टी साहेबांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता. त्यावेळी गृह विभागाने ही माझ्याकडे 48 संघटनांची यादी पाठवली. 48 आमच्या काळातली नाही आहे, माननीय आर पाटील साहेबांच्या काळातली आहे. 48 संघटनांची यादी ज्यांना फ्रंटल ऑर्गनायझेशन्स म्हणून या ठिकाणी नेम केलेला आहे. राज्यात विशेषतः विदर्भात नक्षलवादी कारवायांमध्ये झालेली जी काही वाढ आहे त्याच्या संदर्भात त्यांनी सांगितलेलं आहे की कुठल्या कुठल्या, हे बघा, नक्षलवादी कारवाया ग्रामीण भागापुरतं मर्यादित न राहता शहराकडे कारवाया होत असल्याचं आढळून आलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नक्षलप्रवृत्त 48 आघाडी संघटना आहेत. त्यापैकी विदर्भातील चंद्रपूर, नागपूर इथे जवळपास 20 संघटना कार्यरत आहेत. नावं आहेत त्याची सगळी. या ज्या काही संघटना आहेत, आणि एवढंच नाही, इथपुरतं मर्यादित नाही आहे, तर आपण जर बघितलं लोकसभेमध्ये लोकसभेमध्ये 18 फेब्रुवारी 2014 म्हणजे कोणाचं सरकार होतं, मनमोहन सिंग साहेबांचं सरकार होतं. एटी नाना त्यावेळेसचे खासदार होते. त्यांनी प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी लोकसभेमध्ये केंद्राच्या सरकारने
72 फ्रंटल संघटनांची नावं घोषित केली आहे, त्यातल्या 7 महाराष्ट्रातल्या आहेत ज्या तुमच्या भारत जोडोच्या आहेत. तर तुम्ही बघितला व्हिडिओ, जे काही चाललंय, जे काही सुरू आहे, हे खरंच एक विघातक कृत्य चालू आहे आणि हे कधीतरी थांबायलाच पाहिजे. जर हे नाही थांबलं तर आपला भारताचा, महाराष्ट्राचा जो उज्ज्वल भवितव्य आहे किंवा भविष्य आहे ते खरंच अंधारात जाऊ शकतं. आता पूर्ण जर लोकशाही जर संपुष्टामध्ये आली तर या ठिकाणी हुकुमशाही यांची नक्कीच येऊ शकते. तुमचं एकूणच याविषयी मत काय नक्कीच कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. नमस्कार, जय हिंद, वंदे मातरम, जय शिवराय, जय भीम.